हॅलो स्टुडंट. तर मागच्या लेक्चरला MMPमध्ये आपण हीट ट्रीटमेंट प्रोसेस हा जो युनिट आहे तो आपण पाहिला होता. आत्तापर्यंत आपण मटेरियल अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये 2 युनिट पाहिलेले आहेत. पहिलं युनिट इंजिनिअरिंग मटेरियल आणि दुसरं हीट ट्रीटमेंट प्रोसेस. हे दोन्ही युनिट हे मटेरियलच्या रिलेटेड होते. आता आपण इथून पुढचे जे युनिट आहेत ते आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसच्या रिलेटेड पाहणार आहोत. त्यामध्ये युनिट 3 फाउंड्री म्हणजे कास्टिंग हे आपण चालू करत आहोत. बिफोर स्टार्टिंग फाउंड्री आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय हे लक्षात घेऊया. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच काय, तर आपण असे वर्कपीस किंवा असे पार्ट किंवा कॉम्पोनंट बनवतो की ज्याला डेफिनेट जॉमेट्रिकल शेप आहे किंवा डायमेन्शन आहेत, असे आपण पार्ट्स बनवतो. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे काय की अशी स्टेप की ज्याद्वारे आपण रॉ मटेरियलचं रूपांतर हे फिनिश्ड प्रोडक्टमध्ये किंवा फायनल प्रोडक्टमध्ये आपण करत असतो की ज्या प्रोडक्टला डेफिनेट जॉमेट्रिकल शेप आहे किंवा त्याला डायमेन्शन्स आहेत. ह्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणतो. म्हणजेच काय की आपण रॉ मटेरियलचं रूपांतर हे फिनिश प्रोडक्ट किंवा फायनल प्रोडक्टमध्ये करतो की ज्याला डेफिनेट शेप आहे, डेफिनेट जॉमेट्रिकल शेप आहे आणि डायमेन्शन्स आहेत. आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये 4 मेन टाईप्स कोणते आहेत. मशिनिंग करून आपण रॉ मटेरियलचं रूपांतर हे फिनिश प्रोडक्ट किंवा फायनल प्रोडक्टमध्ये करू शकतो. मशिनिंगमध्ये काय करतो आपण, अनवॉन्टेड मटेरियल जे आहे ते आपण चिप्सच्या स्वरूपात रिमूव्ह करतो, त्याला मशिनिंग असं म्हणतो. आपण लेथ मशीन, मिलिंग मशीन, ड्रिलिंगवर आपण ते पाहणार आहोत. नेक्स्ट सेकंड टाईप कुठला आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा, तर जॉईनिंग अँड शेअरिंग. शेअरिंग म्हणजे कट करणे आणि जॉईनिंग करणे म्हणजेच आपण वेल्डिंग वगैरे पाहिलेलं आहे की 2 जे सिमिलर किंवा डिसिमिलर पार्ट आहेत ते हीटच्या साहाय्याने आपण काय करतो, जॉईन करतो आणि त्याच्यापासून प्रोडक्ट हे बनवू शकतो. किंवा फास्टनिंग करून सुद्धा जॉईनिंग करू शकतो, रिवेटिंग वगैरे करून जॉईनिंग करू शकतो. नेक्स्ट थर्ड इज फॉर्मिंग. फॉर्मिंग म्हणजेच काय, फोर्जिंग, रोलिंग, एक्सट्रुजन हे फॉर्मिंग प्रोसेस आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जे हीट आहे किंवा प्रेशर आहे त्याच्या साहाय्यानं आपण त्याला शेप देऊ शकतो. आता ह्याला म्हणतो आपण फॉर्मिंग. कधीकधी ते हॉट वर्किंग असू शकतं किंवा कोल्ड वर्किंग असू शकतं. प्रेस वर्किंग आपण कोल्ड वर्किंगमध्ये मोडू शकतं आणि हॉट वर्किंगमध्ये आपण एक्सट्रुजन किंवा फोर्जिंग, लोहारकाम हे आपण फॉर्मिंग प्रोसेसमध्ये म्हणू शकतो की रॉ मटेरियलला आपण डिझायर्ड शेप देतो. म्हणजेच फॉर्मिंग प्रोसेसमध्ये मेटल रिमूव्ह होत नाही चिप्सच्या स्वरूपात, तर त्याला शेप दिला जातो बाय मीन्स ऑफ प्रेशर. म्हणजे त्याच्यामध्ये कोल्ड वर्किंग असेल तर हीटचा वापर केला जात नाही, पण हॉट वर्किंग असेल तर त्याला हीटचा वापर करून प्रेशर देऊन आपण त्याला शेप देऊ शकतो. नेक्स्ट फोर्थ इज कास्टिंग अँड मोल्डिंग. कास्टिंग अँड मोल्डिंग म्हणजेच आता फाउंड्री आपण पाहणार आहोत. कास्टिंग अँड मोल्डिंगमध्ये काय असतं की जो काही साचा असेल, जो साचा आहे डिझायर्ड शेप आणि साईजचा, त्याच्यामध्ये आपण वितळलेला धातू ओततो आणि तो वितळलेला धातू थंड होऊ देतो आणि थंड झालेला पार्ट आपण म्हणतो कास्ट पार्ट. तर ते कास्टिंग आणि मोल्डिंग आपण पाहणार आहोत. आता कास्टिंग आणि किंवा फाउंडिंग म्हणजेच काय, तर ह्याच्यामध्ये मेटल किंवा अलॉय ह्याचे कॉम्पोनंट्स किंवा पार्ट आपण तयार करतो. डिझायर्ड शेप असलेले कॉम्पोनंट किंवा पार्ट आपण मेटलचे कॉम्पोनंट डिझायर्ड शेपचे बनवतो. मग हे बनवण्यासाठी काय करतो आपण, जे माऊल्ड आहे, माऊल्ड म्हणजे साचा, जो साचा आहे त्या साच्यामध्ये जो डिझायर्ड शेप आहे तो साच्याला असणार आहे. त्या साच्यामध्ये म्हणजे साचा म्हणजे त्याच्यामध्ये कॅव्हिटी असणार आहे, कॅव्हिटी किंवा इम्प्रेशन असणार आहे डिझायर्ड शेपचं. जो पार्ट आपल्याला बनवायचा आहे त्या शेपचा पार्ट, त्या शेपची कॅव्हिटी, त्या शेपचं इम्प्रेशन असणार आहे, त्याला आपण माऊल्ड म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपण मोल्टन मेटल, वितळलेला धातू ओततो म्हणजे पुअर करतो आणि तो वितळलेला धातू जेव्हा थंड होईल तर ते थंड झाल्याच्या नंतर आपल्याला जो सॉलिडिफाय पार्ट मेटल किंवा अलॉयचा धातूचा जो पार्ट मिळणार आहे त्याला आपण म्हणतो कास्ट पार्ट आणि त्या प्रोसेसला म्हणतो कास्टिंग. तर फाउंड्री इंजिनिअरिंग म्हणजेच काय की प्रोसेस ऑफ मेकिंग कास्टिंग इन माऊल्ड प्रिपेअर्ड बाय पॅटर्न. आता हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. बघा, पूर्वीच्या काळी धातूच्या मूर्ती किंवा आतासुद्धा काही ठिकाणी धातूच्या मूर्ती बनवतात. धातूच्या मूर्ती बनवताना काय असतो की एक साचा असतो, जो काय शेप असेल तो साचा असणार आहे. ज्याच्या मूर्ती बनवायचा त्याचा तो साचा असेल त्या शेपचा, आणि वितळलेला धातू त्याच्यामध्ये साच्यामध्ये गेल्याच्या नंतर तो साच्याचा शेप
त्या वितळलेल्या धातूला प्राप्त होतो थंड झाल्याच्या नंतर, आणि अशा पद्धतीनं धातूच्या मूर्ती बनवतो. आता इथं मूर्तीच्या ऐवजी आपण कास्ट पार्ट बनवणार आहोत, जे ऑटोमोबाईलचे पार्ट आहेत ते बनवणार आहोत. म्हणजे आपल्याला साचा बनवावा लागेल. साचा म्हणजेच कॅव्हिटी बनवावं लागेल किंवा इम्प्रेशन बनवावं लागेल, तशा शेपची कॅव्हिटी बनवावी लागेल. मग तशा शेपची कॅव्हिटी बनवण्यासाठी आपण एक मॉडेल तयार करतो. तर त्या मॉडेलला आपण म्हणतो पॅटर्न. मग ते पॅटर्न जो असेल त्या पॅटर्नच्या साह्यानं आपण साचा बनवतो, म्हणजे कॅव्हिटी बनवतो. त्याला म्हणतो, जी कॅव्हिटी आहे, साचा आहे, इम्प्रेशन आहे, त्याला माउल्ड म्हणतो. आणि ज्याच्या साह्यानं तो साचा बनवलेला आहे त्याला पॅटर्न म्हणतो. आता हे झालं साचा आणि पॅटर्न. आता हा जो साचा बनलेला आहे ह्याच्यामध्ये जेव्हा आपण वितळलेला धातू ओतू तेव्हा तो वितळलेला धातू त्या साच्यामध्ये पूर्णतः भरला जाणार आहे. आणि वितळलेला धातू पूर्ण साचा भरल्याच्या नंतर थंड होणार आहे आणि तो जो साच्याचा शेप आहे तो त्या धातूला प्राप्त होणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला मेटलचे कॉम्पोनंट मिळणार आहे. ह्या प्रोसेसला आपण म्हणतो कास्टिंग. आता ह्याच्या जे स्टेप्स आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत? पहिल्यांदा तर मॉडेल बनवणे, म्हणजे जो साचा आहे तो बनवण्यासाठी एक मॉडेल बनवले. जो फायनल शेपचा पार्ट आहे, मेटलचा कॉम्पोनंट आहे, तशा पद्धतीचा एक पॅटर्न म्हणजेच मॉडेल बनवणं, त्याला आपण म्हणतो पॅटर्न. म्हणजे एक प्रकारचा रिप्लिका ऑफ कास्टिंग, डुप्लिकेट ऑफ कास्टिंग. आता हे जे पॅटर्न आहे ते लाकडाचे बनवले जाऊ शकतात, मेटलचे बनवले शकतात, किंवा वॅक्स मेणाचे बनवले जाऊ शकतात, किंवा POP म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसचे बनवले जातात. आता हे पॅटर्न बनवण्यासाठी वेगवेगळे टूल्स किंवा इक्विपमेंट यूज केले जातात. पॅटर्न बनवणे ही पहिली स्टेप आहे कास्टिंगची, म्हणजे एक मॉडेल तयार करणे किंवा रेप्लिका ऑफ कास्टिंग. जो काही कास्ट कॉम्पोनंट, मेटलचा कॉम्पोनंट पाहिजे तशा पद्धतीचा, तशा शेपचा आपण एक पॅटर्न बनवणे की त्या पॅटर्नच्या साह्यानं साचा बनवता येईल. सेकंड स्टेप इज माउल्डिंग अँड कोअर मेकिंग. माउल्डिंग म्हणजेच आपण सपोज सँड आहे त्याच्यामध्ये कॅव्हिटी बनवणे, साचा बनवणे, इम्प्रेशन बनवणे. मग हे साचा बनवण्यासाठी आपण त्या पॅटर्न जो बनवलेला आहे त्याचा उपयोग करून आपण कॅव्हिटी बनवतो, इम्प्रेशन बनवतो, त्या शेपची साचा बनवतो, त्याला आपण म्हणतो माउल्डिंग. आणि कधीकधी आपल्याला जेव्हा हॉलो पोर्शन त्या मेटल कॉम्पोनंटमध्ये जो कास्ट कॉम्पोनंट आहे त्याच्यामध्ये पोकळ पोर्शन, होल असेल वगैरे पाहिजे असेल, हॉलो पोर्शन पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला कोर बनवावं लागतं. मग कोर मेकिंग आणि माउल्डिंग ही सेकंड स्टेप आहे. आपण स्टेप बाय स्टेप पुढे पाहणारच आहोत. नेक्स्ट काय करणार आहे? मेल्टिंग अँड कास्टिंग. फर्नेसमध्ये आपण धातू वितळवणार आहोत, मेल्ट करणार आहोत, आणि तो जो साचा बनवलेला आहे, जी कॅव्हिटी बनवलेली आहे, जे इम्प्रेशन बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ते वितळलेला धातू ओतणार आहोत. आणि ओतल्याच्या नंतर तो सॉलिडिफाय झाल्यावर आपल्याला कास्ट कॉम्पोनंट मिळणार आहे. हे झालं मेल्टिंग अँड कास्टिंग. चौथी स्टेप आहे क्लिनिंग ऑफ कास्टिंग किंवा फेटलिंग. आता बघा, आपल्याला जो वितळलेला धातू आहे तो ओतण्यासाठी एक पॅसेज लागेल आणि तो साचा पूर्णतः भरला आहे का नाही हे कळण्यासाठी दुसरा पॅसेज लागेल. त्याला आपण रनर आणि रायझर म्हणतो, किंवा रायझिंग आणि गेटिंग आणि रायझिंग सिस्टीम म्हणतो. गेटिंग म्हणजेच काय? गेटिंग म्हणजे असा पॅसेज की ज्याद्वारे मोल्टन मेटल साच्यापर्यंत जाणार आहे. आणि रायझिंग म्हणजेच काय? की रायझिंग म्हणजे असा पॅसेज की ज्याद्वारे आपल्याला कळणार आहे की तो साचा पूर्णतः भरलेला जाणार आहे, भरला गेलेला आहे. मग ह्याच्यामध्ये जे गेट्स आणि रायझर आहेत ते सॉलिडिफाय होतात, कारण त्याच्यामध्ये मोल्टन मेटल पोअर होणार आहे, ते पण थंड होणार आहे. मग त्या कास्ट कॉम्पोनंटबरोबर हे जे काही नको असलेलं मटेरियल आहे ते सुद्धा सॉलिडिफाय होऊन त्याच्याबरोबर येणार आहेत. मग ते आपल्याला नको असलेलं जे काही मटेरियल आहे, रायझर, रनर, गेट वगैरे जे काय आहे ते सॉलिडिफाय झालेले आहे, ते रिमूव्ह करावं लागेल आणि जो कॉम्पोनंट आहे तो क्लीन करावा लागेल. तर त्याला आपण फेटलिंग असं म्हणतो. नेक्स्ट फिफ्थ स्टेप इज टेस्टिंग अँड इन्स्पेक्शन. आता बघा, हे जे कास्टिंग झालेलं आहे ह्याच्यामध्ये डिफेक्ट्स असू शकतात. तर ते डिफेक्ट्स आपल्याला शोधावे लागतात, ते टेस्ट करावं लागतात की कुठला डिफेक्ट आहे का, कुठला दोष आहे का कास्ट कॉम्पोनंटमध्ये, डायमेन्शन वगैरे व्यवस्थित झालेले आहेत का, तर हे आपल्याला टेस्ट करावं लागतात. तर त्याला टेस्टिंग अँड इन्स्पेक्शन. सो स्टेप्स इन कास्टिंग इज फर्स्ट पॅटर्न मेकिंग, पॅटर्न बनवणे. दुसरं माउल्डिंग अँड कोअर मेकिंग म्हणजे इम्प्रेशन बनवणे, कॅव्हिटी बनवणे त्या शेपची. थर्ड मेल्टिंग अँड कास्टिंग म्हणजे मोल्टन मेटल पुअर करणे त्या साच्यामध्ये किंवा त्या माउल्डमध्ये. आणि फोर्थ इज क्लिनिंग ऑफ कास्टिंग, जे कॉम्पोनंटबरोबर बाकीचं नको असलेलं जे मटेरियल सॉलिडिफाय झालेलं आहे ते रिमूव्ह करणे, क्लीन करणे. आणि फिफ्थ इज टेस्टिंग अँड इन्स्पेक्शन, जे डिफेक्ट्स आहेत ते टेस्ट करणे की त्याच्यामध्ये कुठला डिफेक्ट आहे का.
आता ह्याचे फाउंड्रीचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, हा पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिलं ॲडव्हान्टेज आहे, इट इज व्हर्साटाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. म्हणजे व्हरायटी ऑफ कॉम्पोनंट्स वी कॅन कास्ट, डिफरंट टाईप्स ऑफ कॉम्पोनंट्स वी कॅन कास्ट, डिफरंट शेप अँड साईजचे कॉम्पोनंट आपण कास्ट करू शकतो, व्हर्साटाईल आहे. सेकंड इज इट प्रोव्हाइड युनिडायरेक्शनल प्रॉपर्टी, युनिफॉर्म डायरेक्शनल प्रॉपर्टी. आता ह्याच्यामध्ये सॉलिडिफाय जे होतं एका डायरेक्शननं सॉलिडिफाय होतं किंवा कूल होत राहतं, त्यामुळे युनिडायरेक्शनल प्रॉपर्टी त्याच्यामध्ये कास्ट कॉम्पोनंटमध्ये येते. कॉम्प्लेक्स शेपचे पार्ट पण आपण बनवू शकतो, तर हा पण त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज आहे. आणि फ्रीडम इन डिझाईन, इट प्रोव्हाइड फ्रीडम इन डिझाईन, कोणताही शेप आपण कास्टिंग करू शकतो. आता कास्टिंग जे होणार आहे ते एका पीसमध्ये होणार आहे, त्यामुळं मेटल जॉईनिंगची गरज नाही, एका पीसमध्येच ते कास्टिंग होणार आहे. त्यामुळं मेटल जॉईनिंग करायचे जे काही प्रोसेस आहे जसं की वेल्डिंग वगैरे आहे त्याची गरज इथं पडणार नाही. आता ही जी प्रोसेस आहे ती फुल्ली मेकॅनाइज पण होऊ शकते, ॲटोमॅटिक पण होऊ शकते किंवा मशीनच्या साहाय्यानं पण होऊ शकते. आणि ही जी प्रोसेस आहे ती मास प्रोडक्शनसाठी आपण यूज करतो. आता जे काही हेवी पार्ट्स आहेत किंवा बल्की पार्ट्स आहेत जे की वेल्डिंग करायला डिफिकल्ट आहेत ते कास्टिंग आपण करू शकतो. बघा ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत कास्टिंगचे. पहिलं तर व्हर्साटाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहेत, व्हरायटी ऑफ कॉम्पोनंट आपण बनवू शकतो, वेगवेगळ्या शेपचे कॉम्पोनंट बनवू शकतो. दुसरं युनिडायरेक्शनल प्रॉपर्टी कास्टिंग प्रोव्हाइड करते, जे पार्ट आहेत त्याच्यामध्ये युनिडायरेक्शनल प्रॉपर्टी, बेटर व्हायब्रेशन, डॅम्पिंग कॅपॅसिटी पण आपल्याला मिळते चांगली. कॉम्प्लेक्स शेपचे जे पार्ट आहेत ते सुद्धा आपण कास्टिंग करू शकतो. फ्रीडम इन डिझाईन प्रोव्हाइड होतं, म्हणजे कोणतंही डिझाईन कुठल्याही शेपचं आपण कास्टिंग करू शकतो. ह्याच्यामध्ये जॉईनिंग प्रोसेसची, मेटल जॉईनिंग प्रोसेसची गरज नाही. आणि ह्याच्यामध्ये मास प्रोडक्शन आपण कॉम्पोनंटचं करू शकतो. आणि जे हेवी पार्ट्स आहेत, बल्की पार्ट्स आहेत जे की फॅब्रिकेट करायला किंवा वेल्डिंग करायला जे काही डिफिकल्ट आहेत ते आपण कास्टिंग करून बनवू शकतो. आता जे डिसॲडव्हान्टेज काय आहेत, तर ह्याचं जे वर्किंग कंडिशन आहे फाउंड्रीमधलं जे शॉप आहे ज्याच्यामध्ये कास्ट कॉम्पोनंट बनवले जातात त्याला आपण फाउंड्री शॉप म्हणतो, तर त्याचं जे वर्किंग कंडिशन आहे ते जरा बॅड असतं, म्हणजेच ह्युमन हेल्थसाठी जरा थोडंसं अपायकारक असू शकतं. कारण त्याच्यामध्ये डस्ट असते, धूळ असते, फ्युम्स असतात, धूर असतात, हीट असते, त्याच्यामुळं वर्किंग कंडिशन इज क्वाईट बॅड. लेबर इंटेन्सिव्ह प्रोसेस आहे, लेबर लागतो ह्याच्यासाठी, कामगार जास्त लागतो, लेबर इंटेन्सिव्ह प्रोसेस आहे. त्याच्यानंतर टाईम रिक्वायर्ड फॉर प्रोड्युसिंग कास्ट पार्ट इज हायर. बाकीच्या प्रोडक्शन प्रोसेसपेक्षा ह्याच्यामध्ये टाईम जास्त लागतो, कारण आपल्याला हीट करावं लागतं, साचा बनवावा लागतो, पॅटर्न बनवावा लागतो, मग मेल्ट करावं लागतं, पुअर करावं लागतं, म्हणजे ह्याच्यामध्ये टाईम हा कास्ट कॉम्पोनंटसाठी जास्त लागतो. मास प्रोडक्शनसाठीच फक्त इकॉनॉमिकल आहे, म्हणजे मास प्रोडक्शन असेल तरच कास्टिंग प्रोसेस ही इकॉनॉमिकल असते. आणि ह्याच्यामध्ये कधीकधी सँड कास्टिंग जे काय आहे, सँड कास्टिंग ते ॲक्युरेट पार्ट कधीकधी मिळत नाहीत, ॲक्युरेट साईजचे पार्ट आपल्याला मिळू शकत नाही. कधीकधी हे कास्टिंग प्रोसेस, काही कास्टिंग प्रोसेस ह्या एक्सपेन्सिव्ह आहेत आणि काही कास्टिंग प्रोसेसला आपल्याला स्किल ऑपरेटर लागतात. काही काही वेळेस जे का आतमधले जे डिफेक्ट्स असतात कास्ट कॉम्पोनंटमधले ते आयडेंटिफाय होत नाहीत. बघा ह्याची वर्किंग कंडिशन ही थोडीशी वाईट आहे, कारण ह्याच्यामध्ये डस्ट असते, फ्यूम असते, हीट असते, धूळ आहे, धूर आहे, हीट आहे, लेबर इंटेन्सिव्ह प्रोसेस आहे. ह्याच्यासाठी कास्ट पार्टसाठी टाईम जो लागतो तो जास्त लागतो. फक्त मास प्रोडक्शनसाठी ही इकॉनॉमिकल आहे. आणि सँड कास्टिंग जी प्रोसेस आहे ती ॲक्युरेट साईजचे पार्ट्स आपल्याला मिळू शकत नाही कधीकधी. काही कास्टिंग प्रोसेस ह्या एक्सपेन्सिव्ह आहेत, काही कास्टिंग प्रोसेससाठी स्किल ऑपरेटर लागतात आणि कधीकधी आपल्याला आतमधले जे डिफेक्ट आहेत पार्टच्या आतमधले ते आयडेंटिफाय होत नाहीत. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत टाईप्स ऑफ फाउंड्रीज. फाउंड्रीजचे प्रकार कोणतेच की ज्याच्यामध्ये कास्ट कॉम्पोनंट तयार होतात. तर अकॉर्डिंग टू टाईप अँड फ्रेमवर्क ऑफ ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशनचा जो टाईप आहे किंवा फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये 4 टाईप्स पडलेले आहेत. त्यामध्ये पहिला टाईप आहे जॉबिंग फाउंड्री. म्हणजेच जॉबिंग फाउंड्रीमध्ये काय केलं जातं तर जॉब ऑर्डर्स स्वीकारल्या जातात. जॉब ऑर्डर्स स्वीकारल्या जातात पर्टिक्युलर कस्टमरच्या. ह्या स्मॉल नंबर ऑफ कास्टिंगसाठी जॉब ऑर्डर स्वीकारल्या जातात. जसा जॉब येईल, जसं डिझाईन येईल तसं तो पार्ट बनवला जातो. जॉब ऑर्डरवरती तो पार्ट बनवला जातो. प्रत्येक वेळेस डिझाईन चेंज झालं की त्याचा कास्टिंग चेंज होणार आहे. म्हणजे जे कस्टमरनं जे काही जॉब ऑर्डर दिलेले आहेत
त्याच्या जॉब ऑर्डरवरतीच तो कास्ट कॉम्पोनंट बनवला जातो. सो इट प्रोड्यूस अ स्मॉल नंबर ऑफ कास्टिंग. कमी कास्टिंग आपण ह्याच्यामध्ये म्हणजे मास प्रोडक्शन म्हणता येणार नाही, पण कमी कास्टिंग ह्याच्यामध्ये बनवलं जातं. स्मॉल नंबरमध्ये क्वांटिटी कमी असते. ठीक आहे. स्मॉल नंबर ऑफ कास्टिंग ऑफ गिवन टाईप ऑफ कस्टमर. कस्टमरच्या जॉब ऑर्डरनुसार आपण कास्ट कॉम्पोनंट बनवतो, त्याला आपण म्हणतो जॉबिंग फाउंड्री. प्रोडक्शन फाउंड्री ही मास स्केल म्हणजे मास प्रोडक्शनवर म्हणजे मास प्रोडक्शन जेव्हा असेल त्या ज्या फाउंड्रीमध्ये मास प्रोडक्शन होणार आहे त्याला आपण प्रोडक्शन फाउंड्री म्हणतो. सो इट इज हायली मेकॅनाइज्ड फाउंड्री. बऱ्याचशा गोष्टी या मशीनच्या सहाय्याने केल्या जातात. नेक्स्ट इज सेमी प्रोडक्शन फाउंड्री. थर्ड इज सेमी प्रोडक्शन फाउंड्री. सो इट इज कॉम्बिनेशन ऑफ जॉबिंग फाउंड्री अँड प्रोडक्शन फाउंड्री. म्हणजे इथं जॉब ऑर्डर पण स्वीकारल्या जातात आणि मास प्रोडक्शन पण ह्याच्यामध्ये होतं, त्याला सेमी प्रोडक्शन फाउंड्री म्हणतो. फोर्थ इज कॅप्टिव्ह फाउंड्री. कॅप्टिव्ह फाउंड्री इट इज इंटिग्रल पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजेच ज्या आपण एखादी कंपनी असेल आणि त्याला जर कॉस्ट कॉम्पोनंट आपल्याला पाहिजे असतील तर त्या कंपनीचाच इंटिग्रल पार्ट असेल, दुसरा एक युनिट असेल की फाउंड्री सेक्शन असेल, त्याच्यामध्ये ज्या कंपनीसाठी जे काही कास्ट कॉम्पोनंट लागणार आहेत त्या कास्ट कॉम्पोनंट त्यांच्याच युनिटमध्ये बनवले जातात. त्याला आपण म्हणतो कॅप्टिव्ह फाउंड्री. बघा, डिपेंडिंग अपॉन टाईप अँड फ्रेमवर्क ऑफ ऑर्गनायझेशन फाउंड्रीज आर क्लासिफाईड इन टू फर्स्ट जॉबिंग फाउंड्री. इथं जॉब ऑर्डर स्वीकारल्या जातात कस्टमरच्या. सेकंड प्रोडक्शन फाउंड्री, इथं मास प्रोडक्शनवर कास्टिंग होतं. थर्ड इज सेमी प्रोडक्शन फाउंड्री. इथं दोन्ही म्हणजे जॉब ऑर्डर पण स्वीकारल्या जातात आणि मास प्रोडक्शनवर पण काम होतं कास्टिंगचं. आणि फोर्थ इज कॅप्टिव्ह फाउंड्री. कॅप्टिव्ह फाउंड्री म्हणजेच इट इज इंटिग्रल पार्ट ऑफ सम ऑर्गनायझेशन अँड प्रोड्यूस कास्टिंग फॉर द ऑर्गनायझेशन सेटअप फॉर फर्दर प्रोसेसिंग ओनली. म्हणजेच एखादी कंपनी आहे त्याला जे कास्ट कॉम्पोनंट लागते त्याच कंपनीचे कास्ट कॉम्पोनंट ते बनवणार आहेत. म्हणजे त्याचाच एक युनिट असणार आहे, त्या कंपनीचंच एक सेपरेट युनिट असणार आहे की ज्याच्यामध्ये कास्टिंग कॉम्पोनंट जे की कंपनीसाठी लागणार आहे ते बनवले जाऊ शकतात. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू मेटल बिंग प्रोड्यूस. आता मेटल कोणतं, कास्ट कॉम्पोनंट कोणते मेटलचे बनलेले आहेत, मग ते फेरसचे आहेत का नॉन फेरसचे आहेत. फेरस म्हणजे ज्याच्यामध्ये आयर्न असणार आहेत असे कॉम्पोनंट, जसे की कास्ट आयर्नचे कॉम्पोनंट्स असतील, स्टीलचे कॉम्पोनंट्स असतील. असे जे कॉम्पोनंट्स म्हणजे फेरस मेटलपासून जे कास्ट कॉम्पोनंट बनवले जातात ज्या फाउंड्रीमध्ये त्याला आपण फक्त फेरस मेटलपासून, तर त्याला आपण म्हणतो फेरस फाउंड्री. म्हणजे ज्याच्यामध्ये कास्ट आयर्नचे कॉम्पोनंट बनले जातात, स्टीलचे कॉम्पोनंट बनले जातात, असे म्हणजे फेरस फाउंड्री. आणि ज्या फाउंड्रीमध्ये नॉन फेरस कॉम्पोनंट्स मेटल कॉम्पोनंट्स बनवले जातात त्याला आपण नॉन फेरस फाउंड्री म्हणतो. जसे की कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे. ह्याचे जे कॉम्पोनंट्स ज्या फाउंड्रीमध्ये बनवले जातात ह्या मेटलचे त्याला आपण नॉन फेरस फाउंड्री असं म्हणतो. तर हे टाईप्स ऑफ फाउंड्री अकॉर्डिंग टू मेटल बिंग प्रोड्यूस, फेरस फाउंड्री अँड नॉन फेरस फाउंड्री. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट क्लासला आपण फाउंड्रीचा पुढचा भाग पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता.